आणि आता पुढची बातमी सुद्धा बीडमधूनच आहे। बीडमधल्या संघटित गुंडगिरीला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी अजून एक महत्त्वाचं पाऊल उचलले, ते म्हणजे बीडमधल्या अक्षय आठवलेच्या टोळीवर सुद्धा मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। अक्षय आठवले आणि त्यांच्या साथीदारांनी 12 डिसेंबर रोजी डोंगरे कुटुंबियांवर गोळीबार केला होता। अक्षय आठवले गँगच्या 6 जणांविरोधात मकोका लावण्यात आलाय। तसंच या गोळीबार प्रकरणात 6 पैकी 4 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। 2 आरोपी अजूनही फरार आहेत। अक्षय आठवले, ओंकार सवाई, मनीष क्षीरसागर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत, तर सनी आठवलेसह आणखी एक जण फरार आहे। यापूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्यात आला होता आणि त्यानंतर बीडमध्ये आता दुसऱ्यांदा या प्रकारची कारवाई करण्यात येते। 13 डिसेंबर 2024ला पेठबीड पोलीस स्टेशन जिल्हा बीडमध्ये एक फायरिंगची घटना झाली होती। त्यामध्ये 13 राउंड्स फायर केले होते फायर आर्म वापर करून। त्यामध्ये एकूण 6 आरोपी होते। आरोपी अक्षय आठवले, आशिष आठवले, मनीष क्षीरसागर, प्रसाद, ओंकार सवाई आणि सनी आठवले, हे 6 लोकांची जो गँग होती त्यांनी एकूण 19 गुन्हे त्यांनी केले होते। ते गुन्ह्याचे प्रकार होते दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, खंडणी आणि मारपीट आणि बाकी इतर गुन्हे। त्याचा प्राथमिक तपास PI पेठबीड पोलीस स्टेशनचे प्रभारीने केला होता। नंतरचा तपास PI LCBने केला होता। तपासाच्या दरम्यान आम्हाला निष्पन्न झाला की हे जो गुन्हेगार आहे ते ऑर्गनाइज्ड क्राईम सिंडिकेट म्हणून ते काम करत आहे। त्यामुळे त्याचा आम्ही MCOCA अंतर्गत त्याचा प्रस्ताव IG साहेबांना, IG छत्रपती संभाजीनगर रेंज साहेबांना आम्ही पाठवले आणि त्याची सँक्शन आम्हाला भेटलेली आहे।